नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो बघा, आपण आज महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणजे TET 2026साठी जे की बघा आपण आज मराठी व्याकरण प्लस परिसर अभ्यास अभ्यासणार आहोत. मित्रांनो बघा, 100% बघा परीक्षेमध्ये ही येणारी आपली आजची प्रश्नसंच असणार आहेत, म्हणून आपला हा आजचा जो काही भाग आहे या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. आणि नवीन असाल तर बघा तुम्ही मित्रांनो आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब मात्र अवश्य करून घ्या. ओके, आता बघा मित्रांनो, वेळ लावू नका. आता काय करा, हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या आणि येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत मित्रांनो हे संपूर्ण प्रश्नसंच पाठांतर मात्र नक्की करून घ्या. कारण मित्रांनो बघा, या ठिकाणी मी तुम्हाला 100% हमी भरून देत आहे की बघा मित्रांनो हे संपूर्ण प्रश्नसंच तुम्हाला परीक्षेमध्ये या ठिकाणी पाहावयास मिळणार आहेत. म्हणून बघा, आत्ताच्या आता हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या आणि बघा येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत हे संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो पाठांतर मात्र नक्कीच करून घ्या. ओके, बघा प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणती पुस्तक भालचंद्र नेमाडे यांची नाही? तर मित्रांनो बघा, खालीलपैकी बघा मित्रांनो, धडपडणारी मुले ही जी मित्रांनो पुस्तक आहे बघा, ही जी की भालचंद्र नेमाडे मित्रांनो यांची नाही. ओके, जर हिला सोडलं तुकाराम, देणगी आणि झूल बघा मित्रांनो ही तीनही पुस्तके बघा जी की भालचंद्र नेमाडे यांनी मित्रांनो लिहिलेल्या आहेत. म्हणजे बघा जी की मित्रांनो क्रमांक अ आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर ठरणार आहे. ओके, पुढचा दुसरा, ॲ व आ हे आदत स्वर मराठी वर्णमालेत घेण्याची शिफारस कोणी केली होती? मित्रांनो बघा, ॲ व आ हे आदत स्वर आहेत जे की मित्रांनो बघा हे मराठी वर्णमालेमध्ये घेण्याची शिफारस कोणी केली होती? तर मित्रांनो बघा, ही कोणी केली होती? तर ती म्हणजे जी की बघा क्रमांक ब अरविंद मंगळूरकर बघा जी की मित्रांनो क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर मित्रांनो होणार असेल. ओके, पुढचा प्रश्न, आता खालील वाक्यांचा योग्य क्रम लावायचा आहे. ओके, तर या ठिकाणी योग्य बघा मित्रांनो या वाक्यांचा क्रम कोणता आहे? तर बघा मी सुरुवातीला पहिला वाचवतो. आदेशाचे पालन करून लोक पांगायला लागले, पोलिसांनी पंचनामा सुरू केला, गर्दीमुळे पोलिसांना काम करणे अवघड होत जाते, अपघातांमुळे रस्त्यावर खूप लोक जमले होते, पोलिसांनी लोकांना त्वरित निघून जाण्याचा आदेश दिला व जोराने सिटी वाजवली. ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर हे बघा जी की क्रमांक क हे 4, 3, 5, 1 आणि 2 हे असणार आहे. ओके, आता ह्यांचा योग्य क्रम बघा या प्रकारे आहे. तर ते कसं, आता 4 म्हणजे पहिलं काय, अपघात झाला, अपघातामुळे रस्त्यावर खूप लोक जमले होते. ओके, पुन्हा 3, गर्दीमुळे पोलिसांना काम करणे अवघड होत जाते, पुन्हा 5, पोलिसांनी लोकांना त्वरित निघून जाण्याचा आदेश दिला व जोराने सिटी वाजवली, पुन्हा 1, आदेशांचे पालन करून लोक पांगायला लागले व शेवटचं 2 म्हणजे पोलिसांनी पंचनामा सुरू केला. अशा प्रकारे बघा की मित्रांनो आपल्याला या वाक्यांचा योग्य क्रम लावायचा होता. तर बघा की मित्रांनो क्रमांक बघा 4, 3, 5, 1 आणि 2 आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट मित्रांनो आन्सर बघायचे की आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, पुढचा चौथा प्रश्न, कृतज्ञता या शब्दात एकूण किती स्वर आहेत? मित्रांनो बघा, कृतज्ञता या बघा शब्दात एकूण किती स्वर आहेत? बघा या शब्दाचे पहिला मी फोड करतो क. ओके, क प्लस रू हे झालं क्रू, पुन्हा त, त्याच्या बाद अ, ज्ञ. ओके, त झालं, पुन्हा ज्ञ, ज्ञला द, न, य आणि शेवटी अ आलं. ओके, मग पुन्हा ताला त प्लस आ. तर बघा या शब्दात एकूण किती स्वर आहेत? रू 1, हे अ 2, हे अ 3 आणि हे आ 4 म्हणजे जवळपास बघायचे की मित्रांनो क्रमांक बघायचे की ड 4 बघायचे की मित्रांनो स्वर आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आपल्या या ठिकाणी असणार आहे. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो. बघा जे की मी या ठिकाणी बघा तुम्हाला आत्ता दाखवल्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी प्रश्नाची बघा की कोणत्याही शब्दाची फोड करून त्या शब्दामधील तुम्ही स्वर आणि व्यंजन या ठिकाणी ओळखू शकता किंवा काढू शकता. ओके, पुढे आता क, च, इ, त, प या गटातील व्यंजनांना काय म्हणतात? तर मित्रांनो क, च, इ, त, प या गटातील मित्रांनो बघायचे की व्यंजनांना हे बघायचे की क्रमांक अ स्पर्श व्यंजने असं म्हटलं जातं. ओके, लक्षात ठेवा. पुढे खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही? गोडवा, नवल, शत्रुत्व की सौंदर्य? तर मित्रांनो बघा यापैकी बघायचे की क्रमांक ब नवल हे बघायचे की या ठिकाणी भाववाचक नाम नाही. तर का नाही? ज्या शब्दाच्या शेवटी य, त्व, पण, पना, ई, ता, की, गिरी इत्यादी मित्रांनो बघा जे की प्रत्यय येतात त्याला मित्रांनो जे की भाववाचक नाम असं म्हणतात. ओके, जसं की गोड, गोड,
या शब्दाच्या शेवटी मित्रांनो वा हा प्रत्यय लागला, गोडवा झाला, हा आहे भाववाचक नाम. पुन्हा शत्रू, शत्रू बघा या शब्दाच्या बाद बघा की त्व हे बघा जेटीने प्रत्यय लागला आणि शत्रुत्व तयार झालं, हे देखील भाववाचक नाम. पुन्हा सुंदर, सुंदर बघा जी की सुंदर या मित्रांनो बघा जी की शब्दाच्या बाद य बघा जी की मित्रांनो असा बघा जी की ठिकाणी प्रत्यय लागला, त्यामुळे सुंदरचं सौंदर्य असा शब्द तयार झाला, त्यामुळे हे देखील भाववाचक नाम आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो बघा जी की क्रमांक ब 9 या ठिकाणी असणार आहे. ओके, पुढे खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? साखर भात पुल्लिंग, मीठ भाकरी स्त्रीलिंग, महाविद्यालय पुल्लिंगी की देवघर नपुसकलिंग. यापैकी मित्रांनो बघा जे की चुकीची जोडी ही बघा क्रमांक ब जे की महाविद्यालय पुल्लिंग आहे. ओके, कारण बघा महाविद्यालय जे मित्रांनो हे शब्द आहे बघा या शब्दाचं लिंग हे पुल्लिंग नसून बघा जे की नपुसकलिंग हे आहे. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो नपुसकलिंग. ओके, का तर आपण महाविद्यालय जेव्हा बोलतो समजतो तर महाविद्यालय आपण ते महाविद्यालय म्हणतो की ते महाविद्यालय म्हणतो. म्हणून मित्रांनो या ठिकाणी जी की बघा आपली चुकीची जोडी ही बघा जी की क्रमांक महाविद्यालय पुल्लिंग या ठिकाणी असणार आहे. ओके, पुढे खालीलपैकी एकवचन व अनेकवचनी कोणती जोडी चुकीची आहे? ओके, तर मित्रांनो बघा या ठिकाणी प्रश्न परत एकदा वाचवतो. खालीलपैकी एकवचन व अनेक वचनाची कोणती जोडी चुकीची आहे? तर आता जसं की वात वाती, वेळ वेळा, वाळू वाळू, जीभ जिभी. तर मित्रांनो बघा यापैकी चुकीची जोडी बघा जी की शेवटची जीभ आणि जीभ ही असणार आहे, कारण जीभ या मित्रांनो एकवचनी शब्दाचा जे की अनेकवचनी शब्द हा बघा जी की जिभा असा होतो, म्हणून मित्रांनो ही जोडी बघा जी ठिकाणी चुकीची आहे. म्हणजे बघा क्रमांक ड आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी मित्रांनो उत्तर जी की चुकीची जोडी असणार आहे. ओके, पुढे तेंडुलकरने शतक ठोकले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे. बघा तर तेंडुलकरने शतक ठोकले या बघा वाक्यातील कर्त्याची विभक्ती कोणती? तर आता कर्ता कसा ओळखायचा? आता मित्रांनो या वाक्यामध्ये शतक ठोकणारा कोण आहे? तर शतक ठोकणारा बघा जी की तेंडुलकर आहे, तर तेंडुलकरला मित्रांनो बघा ठिकाणी ने हा प्रत्यय लागला आहे, म्हणून बघा मित्रांनो जी की बघा या कर्त्याची विभक्ती ही बघा जी की क्रमांक तृतीय विभक्ती या ठिकाणी असणार आहे, कारण तेंडुलकर मित्रांनो या शब्दाला बघा जी की ने हा ठिकाणी बघा जी की विभक्ती प्रत्यय या ठिकाणी लागलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आता बघा तर 10वा प्रश्न. पृथ्वी या शब्दाचे धरती, वसुंधरा, रसा, क्षमा, मही, भूमी, भू, धरित्री यापैकी किती समानार्थी शब्द आहेत? ओके, तर बघा मित्रांनो पृथ्वी या शब्दाचे धरती, वसुंधरा, रसा, क्षमा, मही, भू, धरित्री यापैकी बघा किती समानार्थी शब्द आहेत? तर ते म्हणजे बघा जी की मित्रांनो क्रमांक ड यापैकी सर्व बघा मित्रांनो जी की पृथ्वी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. ओके, लक्षात ठेवा. पुढे आता मित्रांनो बघा एक तुम्हाला अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी म्हणजे क्रॅक करण्यासाठी बघा आपला मित्रांनो 5000 प्लस प्रश्नांचा महाटोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी काय करायचं आहे? 7414939007 क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून तुम्हाला या नंबरच्या व्हॉट्सअपवर या ठिकाणी स्क्रीनशॉट शेअर करायची आहे. स्क्रीनशॉट शेअर केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या मित्रांनो आत आम्ही हा महाटोकळा बघा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून आत्ताच्या आता मित्रांनो या आपल्या क्रमांकावर 150 रुपये पे करून तुम्हाला स्क्रीनशॉट नंबरच्या व्हॉट्सअपला टाकायची आहे. ओके, जर तुम्ही आपला महाटोकळा खरेदी केला तर तुम्हाला बाजारामध्ये मिळणारा 1000 रुपयाचा 1200 रुपयाचे कोणतेही बुक किंवा कोणतीही या ठिकाणी बॅच खरेदी करण्याची गरज पडणार नाही. फक्त MCQ वाचून तुम्ही बघा मित्रांनो हा पेपर आपला क्रॅक करू शकता. म्हणून लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. ओके, पुढचा प्रश्न बघा. हां, स्वरांच्या ऱ्हस्व आणि दीर्घ अनुसार बघा शब्दांचे अर्थ बदलू शकतात. त्यानुसार खाली काही शब्द दिलेले आहेत, त्यांचा योग्य जोड्या जुळवा. त्यांच्या योग्य जोड्या जुळवायचा आहे बघा, जसं की पाणी, एक हात, पाणी, मुलगा, सूत, जल की सूत, धागा. आता मित्रांनो बघा पाणी जी हे याची मित्रांनो बघा जुळे बघा ही बरोबर आहे. पुन्हा हा जो पाणी आहे मित्रांनो याची जोडी बघायची की जल आहे. पुन्हा सूत म्हणजे मुलगा आणि सूत म्हणजे धागा. ओके, जसं की पहिल्या एचं अ आहे बघा, एचं एक आहे काय, एचं पहिलं एक आहे, पुन्हा या ठिकाणी एचं ए आहे बघा. आता मित्रांनो जसं की एला एक बरोबर हे बघा जी की एला एक आहे. पुन्हा बीचं पाणी जल या ठिकाणी बीचं 3 आहे. पुन्हा सीचं पहिलं सू आहे म्हणून या ठिकाणी सूत म्हणजे मुलगा, तर सीचं 2 आहे बघा, सीचं 2 आणि डीचं शेवटचं धागा म्हणजे काय सूतचं धागा. म्हणजे जी की बघा मित्रांनो क्रमांक अ A1
B3 C2 आणि D4 बघा आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. ओके, जे की बघा मित्रांनो क्रमांक अ आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे अक्षर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा अक्षर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा बघा जे की क्रमांक ब क्षर हा आहे. ओके, जे की मित्रांनो बघा अक्षर आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. पुढचा हात 8 हात लाकूड बघा 8 हात लाकूड 9 हात ढलपी 8 हात लाकूड 9 हात ढलपी या म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे. ओके, तर या म्हणीचा अर्थ हा बघा जे की मित्रांनो क्रमांक ब मूर्खपणाची अतिशयोक्ती असा होतो. जे की मित्रांनो बघा क्रमांक क आपल्या प्रश्नाचे ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके मित्रांनो, या आपल्या व्हिडिओच्या अगोदर बघा जे काही बघा 2025 मध्ये भरती झाली त्या भरतीची बघा भली मोठी मित्रांनो एक जवळपास 25 व्हिडिओची मोठी सगळी प्लेलिस्ट या ठिकाणी आम्ही या आपल्या चॅनलवर बघा जी की अवेलेबल केलेली आहे. ओके, ती मागली मोठी प्लेलिस्ट बघा काय करतो खाली बायोमध्ये तुम्हाला देऊन टाकतो. ती संपूर्ण जी प्लेलिस्ट आहे बघा तुम्ही आत्ताच्या त्या ठिकाणी वॉच करून घ्या. ओके, कारण त्यामध्ये मित्रांनो परीक्षे दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे बघा जे की प्रश्नसंच आम्ही PYQ लेवलचे ॲड केलेले आहेत. म्हणून ती संपूर्ण बघा प्लेलिस्ट तुम्ही आत्ताच्या त्या ठिकाणी वॉच करून घ्या. बघा खाली बघा जी की बायोमध्ये त्याची लिंक आम्ही तुम्हाला दिलेली आहे. ओके, पुढचा प्रश्न 14वा काय म्हणतो? दिवस रात्र पाहुण्यांची सरबराई. ओके मित्रांनो बघा या ठिकाणी दिवस रात्र पाहुण्यांची सरबराई करून आई अगदी थकून गेली होती. या वाक्यासाठी योग्य वाक्यप्रचार निवडा. तर या मित्रांनो बघा जी की वाक्यासाठी योग्य वाक्यप्रचार बघा जी की क्रमांक ड गावीत गात्र होणे काय गालित एक बघा जी की गलित गात्र होणे जे की बघा क्रमांक ड आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे. तर काय जे की क्रमांक ड गलित गात्र होणे. ओके, लक्षात ठेवा. पुढचा लोकशाहीचा गाभा म्हणजे काय? तर मित्रांनो लोकशाहीचा गाभा म्हणजे जे की बघा क्रमांक अ सत्तेचे विकेंद्रीकरण असा त्याचा अर्थ होतो. पुढे खालीलपैकी कोणती कलमे राष्ट्रपतींच्या आणीबाणीच्या अधिकारांशी संबंधित आहेत? तर मित्रांनो राष्ट्रपतींच्या अधिकाराशी संबंधित हे बघा जी की मित्रांनो कोणती कलमे आहेत आणीबाणी संबंधित? तर ती म्हणजे बघा जी की क्रमांक ब 352 356 आणि 360 बघा जी की आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे? तर मित्रांनो बघा पेशवे काळात मामलेदारांच्या कचेरीमध्ये हे बघा जी की क्रमांक क मुजुमदार हे मित्रांनो अधिकारी असतात. ओके, लक्षात ठेवा. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यांपैकी कोणता किल्ला बांधलेला आहे? तर मित्रांनो यापैकी बघा जी की क्रमांक ड सिंहगड हा जो मित्रांनो किल्ला बघा जी छत्रपती शिवाजी महाराजांनी ठिकाणी बांधलेला किल्ला आहे. ओके, आणि बाकी बघा जी की जिंकलेले किल्ले आहेत. ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील घटनांचा कालानुक्रम लावा. अफजल खानाचा वध, शाहिस्तेखानाची बोटं छाटली, पन्हाळ्याचा वेढा की सुरतेची पहिली लूट. तर मित्रांनो बघा यापैकी घटनेचा कालानुक्रम हा बघा जी की क्रमांक अ ACBD हा असा असणार आहे. पहिलं अफजल खानाचा वध, त्याच्यानंतर पन्हाळ्याचा वेढा, त्याच्यानंतर शाहिस्तेखानाची बोटे छाटली आणि त्याच्यानंतर सुरतेची पहिली लूट झाली. ओके, जे की मित्रांनो बघा क्रमांक अ ACBD आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट मित्रांनो आन्सर होणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढचा खालीलपैकी कोणते विधान बघा खालीलपैकी कोणते गोदावरी नदीचे उपखोरे नाही? प्राणहिता खोरे, कृष्णा नदीचे खोरे, इंद्रावती खोरे की दक्षिणपूर्वा खोरे? तर यापैकी मित्रांनो बघा कृष्णा नदीचे खोरे हे बघा जे की गोदावरी नदीचं खोरं नाही, उपखोरं नाही. ओके, लक्षात ठेवा. याला सोडलं प्राणहिता खोरे गोदावरी नदीचं उपखोरं आहे, इंद्रावती खोरे देखील उपखोरे आहे आणि दक्षिणपूर्णा खोरे देखील बघा मित्रांनो गोदावरी नदीचं उपखोरे आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे आता महाराष्ट्र राज्य सरकारने आदिम जमाती म्हणून पुढीलपैकी कोणती जमात घोषित केली नाही? तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने बघा जी की आदिम जमाती म्हणून पुढील यापैकी कोणती जमात ही घोषित केली नाही? गावित, कोलम, कातकरी की माडियागोड? तर यापैकी मित्रांनो बघा जी की क्रमांक अ आपल्या प्रश्नाचं उत्तर गावित या जमातीला बघा जी की मित्रांनो महाराष्ट्र सरकारनं आदिम जमात म्हणून घोषित केलेली जमात नाही. ओके, हिला सोडलं कोलम, कातकरी आणि माडियागोड बघा जी की या ठिकाणी घोषित केलेली जमात्या आहेत. ओके, लक्षात ठेवा. पुढे महाराष्ट्र आदिवासी विकास महामंडळाची स्थापना कधी करण्यात आली? तर बघा जी की मित्रांनो क्रमांक ब 1972 बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे
भारतात सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेले दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते, तर ते म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक तमिळनाडू हे असणार आहे. ओके, आता जर तमिळनाडूला सोडलं तर पहिल्या क्रमांकाचं कोणतं आहे, तर मित्रांनो बघा पहिल्या क्रमांकाचं हे बघा जी की या ठिकाणी गुजरात हे असणार आहे. ओके, पहिल्या क्रमांकाचं गुजरात, 2 नंबरचं तमिळनाडू, 3 नंबरचं आंध्र प्रदेश आणि 4 नंबरचं आपलं महाराष्ट्र. ओके, लक्षात ठेवा बघा मित्रांनो, हा त्यांचा ठिकाणी क्रमांक आहे. ओके, लक्षात ठेवा जे की बघा या प्रश्नाचं आपलं उत्तर हे बघा जे की क्रमांक तमिळनाडू या ठिकाणी असणार आहे. पुढे महाराष्ट्रातील कोयना धरणाच्या जलाशयाची क्षमता किती, तर ते म्हणजे बघा जे की 1960 वॅट इतकी आहे. ओके, 1960 मेगावॅट, लक्षात ठेवा. पुढे उत्तर गोलार्धात 21 जून हा सर्वात मोठा दिवस डॅश डॅश म्हणून साजरा केला जातो, तर उत्तर गोलार्धामध्ये 21 जून हा बघा सर्वात मोठा दिवस हा बघा जी की क्रमांक जागतिक योग दिवस म्हणून ठिकाणी साजरा केला जातो. ओके, पुढे सर क्रिक खाडीचा प्रदेश कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे, तर सर क्रिक खाडीचा प्रदेश हा बघा की मित्रांनो क्रमांक भारत व पाकिस्तान या 2 देशांच्या ठिकाणी दरम्यान आहे. पुढे रो रो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली, तर ही बघा जी की क्रमांक कोकण रेल्वे मार्गावर झालेली आहे. पुढे खालीलपैकी कोणते राज्य 7 सिस्टरचा भाग नाही, तर मित्रांनो बघा जी की क्रमांक सिक्कीम हे जे राज्य मित्रांनो हे 7 सिस्टरचा भाग नाही. जर याला सोडलं आसाम, त्रिपुरा आणि मणिपूर हे बघा तीनही मित्रांनो राज्य बघा की 7 सिस्टरचा भाग आहेत. ओके, म्हणजे बघा जी की क्रमांक सिक्कीम या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे. राज्यातील विधानसभेकडून राज्यसभेवर पाठवायचे सदस्य निवडताना कोणत्या प्रकारच्या मतदान पद्धतीचा अवलंब केला जातो, तर ते म्हणजे बघा जी की मित्रांनो क्रमांक खुले मतदान बघा आपल्या प्रश्नाचं ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे इसवी सन 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलवली, तर इसवी सन 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून बघा जी की आग्रा येथे बघा जी की क्रमांक सिकंदर लोधी याने जी की बघा हलवली होती. पुढे सरदार उधम सिंग, ओके बघा सरदार उधम सिंग याने जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी कोणाची हत्या केली, तर सरदार उधम सिंग याने जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी बघा जी की मित्रांनो क्रमांक मायकल ओडवायर बघा जी की आपल्या प्रश्नाचं काय मायकल ओडवायर बघा जी की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे. लक्षात ठेवा. पुढे सांची स्तूप कोणत्या राज्यामध्ये आहे, तर सांची स्तूप हे बघा जी की क्रमांक मध्य प्रदेश या राज्या ठिकाणी असणार आहे या राज्यात. ओके, लक्षात ठेवा. पुढे खालीलपैकी कोणत्या लेणीला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले नाही, तर ती म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक पितळखोरा ही लेणी. ओके, जर हिला सोडलं अजंता, वेरूळ आणि एलिफंटा बघा हे तीनही मित्रांनो लेण्याला बघा जी की युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून बघा की घोषित केलेलं आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर बघा जी की क्रमांक पितळखोरा या ठिकाणी असणार आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा लाल मातीचा लाल रंग हा खालीलपैकी कुठल्या घटकाच्या समावेशामुळे होतो, तर मित्रांनो लाल मातीचा लाल रंग हा बघा जी की क्रमांक लोह या घटकाच्या समावेशामुळे होतो. पुढे अहिवा या शब्दाचे अहेव सवाष्ण सुवासिनी बघा सवाष्ण सुवासिनी सौभाग्यवती अविधवा आखाडा अजब काच गुंदाई वितान व्यंग भव्य अंबा यापैकी किती समानार्थी शब्द आहेत, तर मित्रांनो बघा यापैकी अहिवा या शब्दाची बघा जी की अहेव 1 सुवासिनी 2 सौभाग्यवती 3 आणि अविधवा 4 बघा जी की असे मित्रांनो बघा जी की आपल्या या अहिवा या शब्दाचे समानार्थी बघा जी की शब्द आहेत. म्हणजे बघा जी की क्रमांक मित्रांनो 4 आपल्या प्रश्नाचं ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, कोणते कोणते, तर अहेव सुवासिनी सौभाग्यवती आणि अविधवा. ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न समूहदर्शक शब्दांची चुकीची जोडी निवडा. विमानांचा ताफा गुलाबांचा गुच्छ, पुढे द्राक्षांचा घोष की बांबूंचे बन, तर यापैकी मित्रांनो बघा चुकीची जोडी ही बघा जी की क्रमांक गुलाबांचा गुच्छ ही असणार आहे. तर कारण गुच्छ हा मित्रांनो बघा गुलाबाचा नसतो तर तो असतो फुलांचा. ओके, आणि गुलाबांचा काय असतो, तर गुलाबांचा असतो ताटवा. म्हणून मित्रांनो बघा जी की चुकीची जोडी ही बघा जी की क्रमांक गुलाबांचा गुच्छ ठिकाणी असणार आहे. पुढे क्रौंच वध बघा मित्रांनो क्रौंच वध या कादंबरीचे लेखक कोण आहेत, तर क्रौंच वध बघा क्रौंच वध या कादंबरीचे लेखक हे बघा जी की मित्रांनो क्रमांक वि.स. खांडेकर या ठिकाणी हे असणार आहेत.
तो मी नव्हेच ब्रह्मचारी मोरूची मावशी या नाटकाचे नाटककार कोण आहेत? तर तो मी नव्हेच ब्रह्मचारी मोरूची मावशी या नाटकाचे नाटककार हे बघा जे की क्रमांक प्र के अत्रे हे आहेत. ओके, लक्षात ठेवा. पुढे हात धरणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तर हात धरणे मित्रांनो या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ हा बघा की क्रमांक वरचढ ठरणे हे आहे. ओके, आणि बघा सर्वात शेवटचा प्रश्न, ग्राह्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर मित्रांनो ग्राह्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा बघा की क्रमांक त्याज या ठिकाणी हा असणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर मित्रांनो बघा ही होती आपली आजची महाटीईटी बघा महाटीईटी एक्झाम 2026च्या संदर्भामधली मराठी व्याकरण आणि परिसर अभ्यासाची मोस्ट PYQ प्रश्न संच. ओके, जर तुम्हाला व्हिडिओ आपल्या ठिकाणी आवडला असेल तर बघा मित्रांनो तुम्ही आपल्या ठिकाणी व्हिडिओला आत्ताच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अजून तुम्ही समजा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.